नमस्कार माझ्या गोड मैत्रिणींनो, मी उज्ज्वला तुमचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत करत आहे. आज आपण एक वाळवणीचा प्रकार करूया, जो ह्या पद्धतीनं केला तर वर्षभर छान टिकतो. तो म्हणजेच मिक्स डाळीचे सांडगे. मी हा डाळ भिजवून केला आहे. आता आपण डाळीचे प्रमाण पाहूया. त्यासाठी 2 वाटी चणा डाळ, 1 वाटी मूग डाळ, अर्धी वाटी उडदाची डाळ, 2 चमचे तूर डाळ, 1 वाटी वाटाण्याची डाळ व 1 वाटी मसूर डाळ घ्या. आता आपण मूग डाळ सोडून ह्या सर्व डाळी एकत्र भिजवून घ्या व मसूर डाळ वेगळी भिजवून ठेवा. मसूर डाळ आपण वाटणार नाही, तशीच त्यामध्ये टाकणार आहोत, त्यामुळे ती वेगळी भिजवायची. 5 तासानंतर ह्या डाळी छान भिजतात या पद्धतीनं. आता त्यामधील पाणी काढून घ्या आणि डाळ पाणी न टाकता जाडसर वाटून घ्या. आता आपल्या सर्व डाळी वाटून झाल्या आहेत. आता आपण त्यामध्ये धने आणि जिरे पाव वाटी घेऊन त्याही थोड्याशा जाडसर वाटून घ्या आणि त्यामध्ये टाकून घ्या. मसूर डाळीतलंही पाणी काढून तीही डाळ त्या वाटलेल्या डाळीच्या मिश्रणामध्ये टाकून घ्या. आता ही घट्टसर वाटली गेलेली आपली डाळ आहे. आता आपण त्यामध्ये बेसिक मसाले टाकून घेऊया. त्यामध्ये अर्धी वाटी ठेचलेलं लसूण, 3 चमचे लाल तिखट, चवीपुरतं मीठ आणि बारीक चिरलेली कोथिंबीर धुवून स्वच्छ कोरडी करून त्यामध्ये टाकून मिक्स करून घ्या. यामध्ये आपण तुरीची डाळ कमी टाकलेली आहे, कारण तुरीची डाळ जास्त झाली तर त्याची चव खूप खराब लागते, त्यामुळे तुरीची डाळ खूप कमी टाकतात. आता मी गावाकडल्या पद्धतीने असे 5 सांडगे बनवून घेतले आहेत आणि त्याची मी देवाच्या समोर पूजा केली आहे. आणि आता आपण सांडगे बनवायला सुरुवात करूया. सांडगे हे थोडं पीठ घेऊन 5 बोटांनी टाकून घ्यायचे. आणि तुम्हाला जर ते जमत नसेल तर एका कॅरी बॅग पिशवीला छोटंसं वेज करून तेही टाकून घेतलं तरी चालते. आता हे आपण छोटे सांडगे बनवून घ्या, म्हणजे ते वाळायला मदत होते. आणि छोटे सांडगे हे आपल्याला सुकी भाजी करण्यासाठी खूप छान लागते. सांडगे छोटे केले म्हणजे आपल्याला ते सांडगे कुटायची गरज पडत नाही, त्यामुळे सांडगे छोटे करून घ्यायचे. हा सांडगा वाळायला 2 दिवस लागतो, त्यासाठी कडकडीत ऊन लागतं. कडकडीत उन्हामध्ये आपले हे सांडगे 2 दिवस वाळवून घ्या, म्हणजे तो वर्षभर छान टिकतो. सांडग्याची भाजी ही आपण रस केल्यानंतर तोंडी लावायला खूप छान लागते, त्यामुळे रसाच्या दिवसात सांडग्याची भाजी ही अवश्य करतात. माझे ही सांडगे तुम्हाला आवडले असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बाय.